हॅलो. तर आज आपण बनवणार आहोत फ्लेवर्ड कोकोनट मोदक. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे डेसिकेटेड कोकोनट, कंडेन्स मिल्क, पिस्ता बटर, स्ट्रॉबेरी क्रश, आंब्याचा पल्प घेतलेला आहे, तुम्ही रिअल कुठलाही फ्रूटचा घेऊ शकता, आणि स्वीटनेसनुसार साखर. तर सगळ्यात पहिला आंब्याचा पल्प आणि साखर मिक्स करून घ्यायचं आहे आणि कमी फ्लेमवर लो हीटवर आपल्याला ते थोडं शिजवून घ्यायचं आहे की जेणेकरून त्यातला जो मॉइश्चर आहे, वॉटर कंटेंट आहे, तो निघून जाईल. आंब्याऐवजी तुम्ही सीताफळ, पेरू, चिक्कू अशी फळे वापरू शकता. मिश्रण घट्ट झालं की आपण हे काढून घेऊया. आता एका कोरड्या कढईमध्ये आपलं खोबरं आणि कंडेन्स मिल्क मिक्स करून घ्यायचं आहे. हे दोन्ही व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला लो फ्लेमवर हे 3 ते 4 मिनटं शिजवायचं आहे. हे बिना शिजवता केलं तरी चालेल. मी ते शिजवून घेत आहे कारण ते जास्त दिवस टिकून राहावं म्हणून. त्यानंतर लगेचच गॅस बंद करायचे आहे. आपलं मिश्रण थंड झाल्यावर एका बाउलमध्ये काढून त्याचे 3 पार्ट करायचे. तर एकामध्ये स्ट्रॉबेरी क्रश घालत आहोत. स्ट्रॉबेरी क्रश सारखे इतर क्रशेस मिळतात, तेही आपण वापरू शकतो. ते स्ट्रॉबेरीचा मिक्सचर रेडी झालेला आहे. तसंच आपण आंब्याचं मिक्सचर केलं होतं, ते पण मिक्स करून घेऊया. आंब्याचंही मिश्रण रेडी झालेलं आहे. आता पिस्ता मिक्सचर रेडी करून घेऊया. आणि अशा प्रकारे आपले 3ही मिक्सचर्स रेडी झालेले आहेत. मार्केटमध्ये असे मोदकांचे मोल्ड्स मिळतात, तर त्यांना थोडं ऑइल ब्रश करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हाफ साईडला दोन्ही मिक्सचर भरून घ्यायचे आहेत आणि बंद करून प्रेस करून वरून जेवढं आपल्याला मिक्सचर कमी जास्त वाटेल ते काढून किंवा ॲड करून घ्यायचं आहे आणि वरून जरा दाबून घ्यायचं आहे. आणि असे ओपन केल्यानंतर आपल्याला मिळतात असे मोदक. तर अशाच प्रकारे आपण आंब्याचे आणि स्ट्रॉबेरीचे मोदक बनवून घेतलेले आहेत. इन केस आपल्याकडे मोल्ड नसेल तर आपण मिक्सचरचा थोडा गोळा घेऊन त्याला तव्याच्या साहाय्याने असा मोदकांचा थोडा आकार द्यायचा. वरचं निमुळतं टोक बनवायचं आणि चमच्याच्या मागच्या बाजूच्या साहाय्याने त्याला अशा कळ्या पाडून घ्यायच्या आणि आपला मोदक असा तयार आहे विदाउट मोल्ड. तर आपले दोन्ही प्रकारचे मोदक रेडी आहेत. हे आपण मोल्डने केलेत आणि हे आपण हाताने बनवले आहेत. तर आता आपण बाप्पाला नैवेद्य दाखवूया. हे मोदक आरामात 5 ते 6 दिवस टिकतात. तुम्ही ट्राय करा आणि आम्हाला कळवा कसे झाले आहेत.